अय आई, काय रे कृष्णा? अय आई, आजपासून मी शाळेत जाणार नाही. हे काय झालं बाळा? का नाही जाणार शाळेत? का नाही जाणार म्हणजे काही झालं ते सर मला मारतात. अरे मारतेत म्हणून शाळेत नाही जायचं का? अय मी काय जाणार नाही, तू जायचे असले जा. ए बाळा असं नको करू, जा शाळेत. अय आई, आम्हाला पण सर मारते. आई बघ, मला मारते यांना पण मारते. आम्ही नाही जाणार शाळेत. अरे पोरांनो, अगं बाई बरं झालं तुमचे पप्पा बी आले. होय हो. ए रुपाली काय झालं रे? अहो बघा ना, हे तिघं म्हणतात आम्ही शाळेत नाही जाणार. ए बरं अरे काय झालं? हो, शाळेत नाही जायचं मला, लय मारते ते. कोण मारते? नाव सांग. साबळे सर. साबळे सर. हॅलो, साबळे सर आहेत ना? हो सर, ते कृष्णा शाळेत नाही यायचं म्हणतो. तुम्ही मारलंय ना? अहो सर, एवढसं मारतात होय. लय हाणायचा ना, परवाकडे तिकडे करायचा. ते घरी बी लय करते. आता सुद्धा त्याला चांगला. उद्या पाठवतो शाळेत त्याला, लय ठोका. अय आई बघ ना, मलाच मारायला सांगतेत. अरे बाळा काहीतरी चुकत असेल म्हणून शिक्षक मारतेत. आई आम्हाला जायची शाळेत, आम्हाला कोणीच मारित नाही. अरे या दोन तोंड्या पोरी. अरे कृष्णा हे बघ, शिक्षकाला काही येड लागलेलं नसते तुम्हाला मारायला. तसं मारणं चुकीचंच आहे, मारायला नाही पाहिजे. पण एखादी चूक होत असेल ती आपल्या फायद्याची असेल, त्याच्यामुळे मारलं बी आणि शिवी दिली, आपल्याला खवळलं, आपल्याला शिक्षा दिली, ती योग्यच असते. मला असं वाटतं शिक्षण घेण्यासाठी आम्ही तर लय मार खाल्लाय, आमच्या पूर्वजांनी लय मार खाल्लाय, तुम्हाला तरी मार कमी झालाय. पण शिस्त लागली पाहिजे की नाही? जीवन जगताना शिस्त फार महत्वाची असते. त्या शिस्तीसाठी शिक्षकांनी आपल्याला जर शिक्षा दिली तर त्यात काय असं दुःख मानायचं नसतं. वेळ निघून जाते, दिवस निघून जातात, आपल्याला शिकायला मिळतं, आपली चूक सुधारायला आपल्याला वेळ मिळते आणि आयुष्य आपल्याला सुंदर जगता येतं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. आई उद्यापासून मी शाळेत जाणार आहे. ओ बरं झालं तुम्ही चांगल्या शब्दात समजून सांगितलं.